नमस्कार. महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं स्वागत. मी रेश्मा फडतरे. आचार विचारातून येतात. मी विविध व्याख्यानमालातून घडलो. गावागावात विचारांची श्रीमंती बहाल करणारे संत आज दिसत नाही याचे दुःख वाटते. माणसांच्या गर्दीत माणूस शोधावा लागतो ही आजची शोकांतिका आहे. जो मन जिंकतो तो महावीर होतो. आपण किती उंचीवर पोहोचलो यावर आपले यश ठरत नाही, तर आपण किती जणांना उंचीवर घेऊन आलो यावर ते यश अवलंबून असते, असे उद्गार प्रसिद्ध शिवव्याख्याते नितीन बानगुडे पाटील यांनी व्यक्त केले. इंद्रायणी विद्यामंदिर संस्थेच्या वतीने आयोजित मावळभूषण कृष्णराव भेगडे जाहीर व्याख्यानमालेचे पहिले पुष्प गुंफताना नितीन बानगुडे पाटील बोलत होते. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष मावळ लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीरंग बारणे, इंद्रायणी विद्यामंदिर संस्थेचे अध्यक्ष रामदास काकडे, कार्यवाहक चंद्रकांत शेटे, उपाध्यक्ष शैलेश शहा, खजिनदार निरूपा कानिटकर, संजय साने, राजेश म्हस्के, राजश्री म्हस्के, संदीप काकडे, नंदकुमार शेलार, बाळासाहेब काकडे, संतोष खांडगे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर संभाजी मलके, प्राचार्य डॉक्टर संजय आरोटे, डॉक्टर साहेबराव पाटील, संस्था पदाधिकारी आदी उपस्थित होते. बानगुडे पाटील म्हणाले की आपल्या मनातला सकारात्मक विचार हाच आपल्याला यशावर घेऊन जातो. विद्यार्थ्यांनी संस्कारात वाढायला हवे, विचारांची माती ओली हवी आणि संस्कारांचे वय हवे, मग सगळे मनासारखे होते. यशाचा धडा गिरवायला विचारांची पेरणी महत्त्वाची असते. ती पेरणी आत्ताच करा. तत्पर निर्णय घेणारी माणसेच यशस्वी होतात. गुराख्याचं पोरगं जर कालिदास होऊ शकत असेल तर आपल्याला अडचण काय? आपला निश्चयच आपल्याला अढळ ध्रुवपदासारखे पद मिळवून देतो. माणूसच परिस्थिती घडवत असतो. स्वतःच्या परिस्थितीचे सोने करा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, लाल बहादूर शास्त्री, APJ अब्दुल कलाम, रिहा बलोच यांनी परिस्थितीचा कधीच बाऊ केला नाही. त्यांनी परिस्थितीवर मात करून आयुष्याचं सोनं केलं, असा मार्मिक सल्लाही त्यांनी विद्यार्थ्यांना दिला. अध्यक्षीय भाषणात बोलताना श्रीरंग बारणे म्हणाले की शैक्षणिक सामाजिक कामाच्या रूपाने आपल्या कार्याचा उत्तम ठसा कृष्णराव भेगडे यांनी उठवला. त्यांच्या शैक्षणिक सामाजिक बांधिलकीच्या विकासाची परंपरा संस्था पदाधिकारी चालवत असल्याचा मला अभिमान वाटतो. प्रास्ताविक रामदास काकडे यांनी केले. विचारशील पिढी घडवण्यासाठी संस्था तत्पर असल्याच्या भावना त्यांनी व्यक्त करत कृष्णराव भेगडे साहेबांच्या विचारांचा ध्यास घेऊन विद्यार्थी घडवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहे, असे उद्गार काढले. व्याख्यानमालेची भूमिका संस्थेचे उपाध्यक्ष शैलेश शहा यांनी व्यक्त केली. महाविद्यालयाची माजी विद्यार्थिनी आणि भारतीय खो खो संघाची कर्णधार प्रियांका इंगळे हिचा इंद्रायणी विद्यामंदिर पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला. स्पर्धेमध्ये व्यस्त असल्याने प्रियांका इंगळे उपस्थित राहू न शकल्याने तिच्या आई सविता इंगळे यांनी हा पुरस्कार स्वीकारला. सूत्रसंचालन प्राध्यापक प्राची भेगडे व प्राध्यापक दीप्ती कन्हेरीकर यांनी केले, तर आभार निरूपा कानिटकर यांनी मानले. आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र लाईव्ह सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद.